नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते. मग आता मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये अनेक सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसतोय. म्हणजेच की आता अर्जुनच्या हाती प्रियाच्या विरोधामध्ये अशी इन्फॉर्मेशन लागलेली असते की प्रिया खोटारडी आहे हे तर सिद्ध झालंच, पण मात्र पुरावासुद्धा मिळाला. अर्जुन आता असाच विचार करत बसलेला असताना खुणाच्या रात्री प्रियाचं म्हणणं होतं की तिने पोलिसांना मेसेज केला होता आणि तिने मेसेज करून पोलिसांना बोलवलं. पण मात्र त्याच्यानंतर खून झाल्यानंतर 1.5 तासानंतर पोलीस आले आणि फक्त अर्जुनचं म्हणणं असं असतं की खून होतोय, म्हणजेच की विलास, मधुभाऊ आणि साक्षी यांच्या तिघांची झटापट झाली आहे. पण मात्र त्याच्यानंतर 2 तास तरी ही सगळी गडबड चाललीच असणार. मग त्याच्यानंतर पोलीस त्याच वेळेला यायला हवे होते, पण मात्र पोलीस खून झाल्यानंतर 1.5 तासाने आले. नेमकं याचा अर्थ काय? याच प्रश्नाचं अर्जुन आता उत्तर सापडायला लागलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये या बाबतीत असे असंख्य प्रश्न पडलेले असतात. जर तुम्हा सर्वांना जर मित्रांनो सायली आवडत असेल तर मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये नेमकं धमाकेदार असं काय होणार हे शेवटपर्यंत बघा. म्हणजे आता मित्रांनो झालं असं की पोलिसांनी मधुभाऊंचं लोकेशन ट्रॅक केलं होतं की नेमकं मधुभाऊ कुठे आहेत. मग मधुभाऊंचं लोकेशन हे आश्रमामध्ये निघलं. पण त्याच्या आधीच विलासच्या मोबाईलवरनं मेसेज गेला होता की मला मधुभाऊंपासून जीवाला धोका आहे, मधुभाऊ मला मारण्याचा प्रयत्न करतायत. पण मात्र आता याच्यानंतर अर्जुनच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असतो की तो मेसेज आधी जाऊन सुद्धा पोलीस नंतर 1.5 तासाने आले, म्हणजेच की खून झाल्यानंतर पोलीस आले. आणि मग या 1.5 तासामध्ये नेमकं पोलीस काय करत होते? विलासने तर मेसेज केलाच होता की मला मधुभाऊंपासून धोका आहे, पण मात्र पोलीस खून झाल्यानंतर 1.5 तासाने आले, म्हणजेच की विचार केला तर पोलीस 4 ते 5 तासाने तिथे आले. मग आता एवढ्या वेळ पोलीस नेमकं काय करत होते आणि मग याच्यामध्ये नेमकं प्रियाचा काय हात असतो आणि त्या रात्री नक्की असं नेमकं काय घडलं होतं? या सर्व सत्याचा उलगडा आता इथे होणार आहे. आता इथे अर्जुनने कोर्टामध्ये धमाकेदार अशी एंट्री करून नेमकं हे सत्य काय हे कोर्टामध्ये उलगडलेलं आहे आणि इथे दामिनी देशमुखचा तर फुल पर्दाफाश झालेला आहे. पण याच्या आधीच आता केस सुरू होण्याच्या आधी दामिनी देशमुखने प्रियाला बोलवून घेतलेलं असतं आणि प्रियाला अशा काही प्रश्न विचारलेले असतात की ते प्रश्न पाहता इथे प्रियासुद्धा गोंधळून जाते. त्या दिवशी नेमकं काय घडलंय हा सर्व प्रकार दामिनीला सांगितलेलाच असतो. पण मात्र दामिनी प्रियाची जरा जास्तच उलटसुलट चौकशी करत असते, त्याच्यामुळे प्रिया तर गोंधळून गेलेली असते. दामिनी आता इकडे प्रियाला विचारत असते, मला एक गोष्ट सांग आणि खरं खरं सांगायचं, त्या रात्री नेमकं जे जे काही घडलं होतं ते मला सांग. प्रिया जे जे काही घडलं ते सर्व काही प्रकारे तिथे दामिनीला सांगते. त्या सांगू लागते की त्याच वेळेला मी मधुभाऊंच्या डोक्यामध्ये एक फ्लॉवर पॉट घातलेलं होतं. मधुभाऊंच्या डोक्यामध्ये जेव्हा मग त्याच्यानंतर मी फ्लॉवर पॉट घातलं तर मग तिथे जरा अस्तव्यस्त झालेलं होतं. मग मी ती सगळी साफसफाई केली. आता मग त्याच्यानंतर प्रिया सांगते आणि मग थोड्याच वेळाने पोलीस आले होते. दामिनी विचारते, पोलिसांना नेमकं बोलावलं कुणी होतं? प्रिया आता याच्यावरती जरा सटपटते. तिला नेमकं काय उत्तर द्यावं काही समजत नसतं, कारण पोलिसांना तर त्यांनीच बोलवून घेतलेलं असतं. आता प्रिया उत्तर देऊ लागते. आता त्याच्यानंतर गडबडलेली प्रिया इथेच फसते. दामिनी आता म्हणते, प्रिया किल्लेदार उर्फ प्रिया सुभेदार बोला पटपट, नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. प्रिया आता याच्यावरती सांगू लागते की खरं तर मी विलासच्या मोबाईलवरनं एक मेसेज टाईप करून पोलिसांना पाठवला होता. इथे आता प्रिया थोडीशी गडबडून गेलेली असते. ती पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि मागे काय घडलंय अशा काही गोष्टी आठवायला लागते. पण मात्र प्रियाच्या काही लक्षात राहिलेलं नसतं. पण मग नक्की त्यावेळेला रात्री नेमकं काय घडलं होतं ही गोष्ट प्रियालाच माहिती नसते, कारण त्यावेळेला नियतीने एक सगळ्यात मोठा क्लू इथे लपवलेला असतो. इथे आता दामिनीपर्यंत तर काहीच सत्य पोहोचलेलं नसतं आणि दामिनीला सुद्धा नेमकं पुढे काय घडलं ही सर्व काही माहिती अर्धवटच मिळालेली असते. पण मात्र मित्रांनो, याचा फायदा होणार ते अर्जुनलाच. दामिनीला काही माहिती नसतं म्हणून तिला कोर्टामध्ये मुद्दे मांडण्यासाठी जरा अवघड पडतं. पण मात्र अर्जुनला खूप सोपं. अर्जुन असा पटापट सर्व काही गोष्टींचा उलगडा लावत जाणार आहे. अर्जुन आता त्याच्यानंतर केस सुरू होते. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये उभं करतो आणि प्रियाला विचारतो, मिस प्रिया किल्लेदार, नेमकं त्या रात्री काय काय घडलं होतं हे आम्हाला परत ऐकायचं आहे. प्रिया आता म्हणू लागते, मी काय मूर्ख नाही आहे की प्रत्येक वेळी त्या रात्री काय घडलं होतं हे सांगायला. मी कित्येक वेळा याच्या आधीसुद्धा हेच सांगितलं आहे आणि आत्तासुद्धा मी हेच सांगते
की त्या दिवशी विलाचा खून हा मधुभाऊंनीच केला. मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुमच्या बोलण्यावरती आपण विश्वास ठेवूयात. पण मात्र मला एक गोष्ट सांगा की मधुभाऊंच्या डोक्यामध्ये जड वस्तूने काहीतरी मारलं गेलं होतं. त्या रात्री नेमकं काय घडलं हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच नाही माहिती. मग मला असं विचारायचं आहे की मधुभाऊंच्या डोक्यामध्ये नेमकं जड काय पडलं होतं? आता इथे प्रिया गोंधळून जाते. पुढे तिला काय बोलावं काहीच समजत नसतं. मग त्याच्यानंतर आता इथे प्रिया सांगू लागते, मला नाही माहिती, मधुभाऊ बहुतेक पडले असावे म्हणून हे असं झालं. मग प्रियाचं हे बोलणं अर्जुन ते सुद्धा सोडून देतो. आणि मग त्याच्यानंतर अर्जुन विचारतो, बरं ठीक आहे, तुम्ही आता विलासने पोलिसांना मेसेज केला होता की मला वाचवा, मला मधुभाऊंपासून धोका आहे. पण मात्र पोलीस नंतर आले. 1.5 तासाने पोलीस आले. आपली पोलीस फोर्स टीम एवढी स्लो नाही आहे की ती 1.5 तासाने जाईल. एखाद्याचा जीव धोक्यात आहे म्हटल्यानंतर ती लगेच तिथे पोहोचेल. पण मात्र या सगळ्या गोष्टीला तर खूप उशीर झाला. हे कसं? आता इथे प्रिया फुल गोंधळून गेलेली असते, गडबडून गेलेली असते. पुढे काय उत्तर द्यावं तिला काहीच समजत नसतं. आणि अर्जुनने फुल प्रियाची फिल्डिंग लावलेली असते. प्रियाला इथे बरोबर अर्जुनने घोळात घेतलेलं असतं. आणि शेवटी प्रिया खऱ्या प्रश्नाचे उत्तरं देतेच. इथे आता सत्याचा पर्दाफाश झालेला असतो आणि खरं काय ते समजलेलं असतं. तर मग मित्रांनो, नेमकं आता आणखी पुढे काय घडणार हे आपल्याला हळूहळू कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.